छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांचा संप आहे। एलपीजी गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालकांना मोठा फटका बसतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसच उपलब्ध नसल्याने 25 ते 30 हजार रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न जे आहे ते गंभीर झालाय। त्यामुळे जे आहे ते अनेक ऑटोंना गॅस मिळत नाही। शहरातील जवळपास 25 ते 30 ऑटोधारकांना याचा मोठा फटका बसलाय। मी 7:45 वाजता आलेलो आहे आणि वाफीवरून आलेलो आहे। गुजरातवरून एवढं मोठं सामान आहे तर एकही ऑटो इथं मिळायला तयार नाही। बस स्थानक आहे ज्या ठिकाणी शहरात बस लागतात। या ठिकाणी जे आहे ते कधी नव्हे ते एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही इथे किती वेळापासून आलेत? एक तास झाला मला इथे येऊन। ऑटो भेटत नाही? नाही, ऑटो भेटत नाही। बस बस येत आहेत पण फुल आहेत सध्या। अगदी जे आहे ते संपूर्ण प्रवासी या ठिकाणी उभे आहेत। संपूर्ण बस जी आहे ती पूर्णपणे भरली आणि हे जे बसचे चालक असतील, वाहक असतील, हे जे ते प्रवाशांना पाठीमागे जा अशा सूचना या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। आमच्या शेअर बसवर अतिरिक्त ताण आला तरी आमच्याकडे बसेसचं थोडं काही शॉर्टेज असल्यामुळे तरी प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त बस आम्ही मार्गावर काढले आणि प्रवाशांना सुविधा मिळावी हे सकाळपासून आम्ही आज प्रयत्न करतो। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।